या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए प्रथम वर्षातील फर्स्ट सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पाहायचा आहे. यापूर्वीच्या तासाला आपण मूल्यदर्शी व क्रमदर्शी दृष्टिकोन किंवा त्या संकल्पना आपण पाहितलेल्या आहेत. मूल्यदर्शी ज्याला आपण कार्डिनल युटिलिटी अप्रोच म्हटलेला आहे आणि क्रमदर्शीला आपण ऑर्डिनल युटिलिटी अप्रोच म्हटलेला आहे. तर मूल्यदर्शी दृष्टिकोन आणि क्रमदर्शी दृष्टिकोन. मूल्यदर्शी दृष्टिकोन हा आपण पाहतो की मार्शल यांनी मांडलेला आहे की यामध्ये उपयोगिता मोजता येते, ती स्वतंत्र असते आणि उपयोगिता ही घटती असते. अशा प्रकारचे आणि त्यानुसार उपभोक्ते आपली मागणी करत असतात. अशा प्रकारे त्यांनी गृहीते घेऊन वेगवेगळ्या सिद्धांताची या ठिकाणी मांडणी केलेली आहे. परंतु आपण पाहतो की क्रमदर्शी दृष्टिकोन हिग्स आणि ॲलन यांनी मांडून या मूल्यदर्शी दृष्टिकोनावर टीका केली आणि उपयोगितेचं मोजमाप करता येत नाही, तर समाधानाची तुलना करता येते. तर अशा प्रकारे समाधानाच्या तुलनेवर आधारित पुढे उपभोक्त्याच्या वर्तनाचा अभ्यास त्यांनी मागणीच्या आधुनिक ज्याला आपण म्हणतो की समवर्ती वक्राच्या सहाय्याने मागणीचं आधुनिक प्रकारे विश्लेषण क्रमदर्शी दृष्टिकोनाच्या सहाय्याने केलेलं आहे. तत्पूर्वी आपणास मार्शल यांनी उपयोगिता मोजता येते किंवा मूल्यदृष्टी दृष्टिकोनाच्या आधारावर जे उपयुक्त असे विचार मांडलेले आहेत, ते विचार या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. आपण उपयोगिता कशाला यापूर्वी उपयोगितेची व्याख्या केलेली की व्यक्ती आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जेव्हा वस्तूची मागणी करतो त्याला आपण उपयोगिता असं म्हटलेलं आहे. उपयोगितेचे 2 प्रकार आहेत, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. एकूण उपयोगिता म्हणजे सर्व नगांपासून मिळणारी उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता म्हणजे शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता. सीमांत उपयोगिता ही घटती असते. आपण ते उदाहरणादाखल यापूर्वीच्या तासाला आपण पाहितलेलं आहे. तर उपयोगिता मोजता येते किंवा उपयोगितेच्या या संकल्पनेवर आधारित मार्शल यांनी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजेच आपण यापूर्वीच पाहितले की सीमांत उपयोगिता ही घटती असते. बरोबर आहे. तर अशा प्रकारे गृहीत घेऊन उपयोगितेचे वेगवेगळे विचार किंवा सिद्धांत सनातनवादी व नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत. त्यामध्येच मार्शल यांचा घटता सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा त्यावेळेस एक म्हणजे बऱ्याच प्रमाणात असं म्हणजे याची त्यावेळेस आपण पाहतो की हा मोठ्या प्रमाणात याला मान्यता मिळाली होती, परंतु काळाच्या ओघात आपण पाहतो की यावर काही टीका झालेली आहे. तत्पूर्वी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा मार्शल यांनी मांडलेला आहे किंवा गरजा आपण या ठिकाणी म्हणूया की गरजा पूर्णपणे भागविता येतात या गृहीतावर आधारित हा सिद्धांत आहे. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला गॉसियनचा पहिला नियम या नावाने ओळखला जातो. उपभोक्ता वस्तूंचा सारखा उपभोग घेत असतो, त्यामुळे उपभोक्त्याला समाधान मिळते. परंतु अधिक उपभोग घेतला तर मात्र त्याला उणे उपयोगिता मिळते. या सिद्धांतात वस्तूच्या उपभोगातील साठ्यात सतत वाढ होत असताना सीमांत उपयोगितेत घट होण्याची प्रवृत्ती आढळते किंवा तशा प्रकारची प्रवृत्ती असते असं म्हटलेलं आहे. हे स्पष्ट करण्यासाठी डॉक्टर मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती समान असताना एखाद्या व्यक्तीजवळ वस्तूच्या साठ्यात वाढ केली असता त्यापासून मिळणाऱ्या उपयोगितेत हळूहळू घट होत जाते. पहा, याला त्यांनी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत असं म्हटलेलं आहे. परत एकदा सांगतो, डॉक्टर मार्शलच्या मते इतर परिस्थिती समान असताना एखाद्या व्यक्तीजवळ वस्तूच्या साठ्यात वाढ केली असता त्यापासून मिळणाऱ्या उपयोगितेत सातत्याने घट होत जाते. हळूहळू त्यामध्ये घट होते, उपयोगितेत घट होते. तर याला घटत्या उपयोगितेचा सिद्धांत असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे याला गॉसियनचा पहिला नियम असंही म्हटलं जातं किंवा मार्शल यांनी घटत्या उपयोगिता सिद्धांताची व्याख्या केलेली आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या व्यक्तीजवळ वस्तूच्या साठ्यात वाढ केली असता
त्या साठ्यातील वाढीबरोबर त्याला त्यापासून मिळणारी उपयोगिता ही कशी असते, सीमांत उपयोगिता ही घटत घटत जाणारी असते. यासाठी एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, की समजा उपभोक्ता आपली भूक भागविण्यासाठी सफरचंदाचा उपभोग घेतो. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तो सफरचंदाच्या जास्तीत जास्त नगाचा उपभोग घेतो. उपभोक्ता ज्या प्रमाणात सफरचंदाचा अधिकाधिक नगांचा उपभोग घेतो, तेव्हा त्यापासून मिळणारी उपयोगिता हळू कमी होईल. जसं की आपण पाहतो, की माणसाला खूप भूक लागली, तर पहिला घास खाल्ला तर त्यापासून म्हणजे सर्वोच्च अशी उपयोगिता मिळते. त्यानंतर हळू-हळू जसं आपण खात राहतो, तसं आपली भूक भागल्या जाईल आणि त्यातून मग आपण पाहतो, की आपल्याला प्रत्येक घासापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही कमी, 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 कमी होत जाईल. त्याही नंतर जर आपण उपभोग चालू ठेवला, तर आपण पाहतो, की पोट भरल्यावरही जेवलं तर आपल्याला काय होते नंतर ते उलटी होते, अपचन होतं आणि मग म्हणजे सीमांत उपयोगिता ही उणे देखील होते असं आपल्याला म्हणता येईल, की सातत्यानेच उपभोग चालू ठेवला, तर ती मायनस देखील होते, उणे देखील होते आणि म्हणून अशा प्रकारे मार्शल म्हणतात, की उपभोक्त्याकडील एखाद्या वस्तूच्या नगामध्ये जसजशी वाढ होत जाईल, तसतसं त्या वाढीपासून त्याला मिळणारी सीमांत उपयोगिता ही घटत घटत जाणारी असते. अशा प्रकारचा त्यांनी सीमांत उपयोगितेचा, घटत्या उपयोगितेचा सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे. तर अशा प्रकारचा उपभोग घेत असताना त्यांनी या ठिकाणी काही गृहीत परिस्थिती लक्षात घेतलेली आहे. ती गृहीत परिस्थिती आपल्याला पाहायचीच आहे. तत्पूर्वी या ठिकाणी घटत्या सीमांत उपयोगितेचा या ठिकाणी त्यांनी टेबल आणि आलेखाच्या सहाय्याने स्पष्टीकरण देखील केलेलं आहे. पहा, या ठिकाणी त्यांनी सफरचंदाचं उदाहरण दिलेलं आहे, की सफरचंदचा उपभोग उपभोक्ता सातत्याने घेत असतो. त्याच्याकडे सफरचंदाची संख्या वाढत जाते आणि त्यापासून उपयोगिता जी सीमांत उपयोगिता आहे ती कशी मिळते ते दिलेलं आहे आणि एकूण उपयोगिता अशा प्रकारच्या 3 कॉलममध्ये हे 3 वस्तू दिलेल्या आहेत. पहा, सफरचंदाच्या पहिल्या नगाच्या उपभोगापासून उपभोक्त्याला 10 मात्रा. आता उपयोगिता मोजता येते या गृहितकावर आधारितच उपयोगितेचं विश्लेषण मार्शल यांनी केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी त्याला मूल्यदर्शी दृष्टिकोन आपण त्यामुळेच म्हणतो, की अशा प्रकारे उपयोगिता मोजता येते. परंतु पुढे टीका झाली. आपण पाहतो, की उपयोगिता ही मानवी प्रवृत्ती, ती मोजमाप करता येत नाही. परंतु मार्शल यांनी म्हटले, की उपयोगितेचं मोजमाप करता येते, की उपभोक्त्याला पहिल्या सफरचंदापासून 10 उपयोगिता मिळते आणि त्यामुळे एकूण उपयोगिता देखील 10 राहते. पहा, त्यानंतर दुसरा सफरचंदाचा त्यानं कंटिन्यू म्हणजे त्याच्यात गॅप न देता म्हणजे उपभोग असा असावा, की वस्तूचं सेवन करत असताना तिचा रंग, चव, आकार, वजन सगळ्या गोष्टी ह्या कशा पाहिजेत? सारख्या पाहिजेत. त्या बदलल्या न पाहिजेत. तरच ही अशा प्रकारची घटती उपयोगिता त्या ठिकाणी दिसून येते. अन्यथा आपण पाहतो, की उपयोगितेत बदल होत जातो. दुसरा सफरचंदाचा नग त्यांनी उपभोगास घेतला असता त्यापासून सीमांत उपयोगिता ही 8 मिळते. म्हणजे 2 ने कमी होते आणि एकूण उपयोगिता ही 18 होते. पहा, एकूण उपयोगिता ही वाढती दाखवलेली आहे, परंतु आपण पाहतो, की तिच्या वाढीतील जो वेग आहे तो घटता आहे. घटता म्हणजे सीमांत उपयोगितेसारखा. जसे सीमांत उपयोगिता 2 ने घटत आहे, तशीच एकूण उपयोगिता 2 नेच फक्त या ठिकाणी वाढत असलेली आणि 5व्या आणि 6व्या नगाला स्थिर झालेली आणि पुढे ती मायनस झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे तिसरा नग जर त्यांनी उपभोगात घेतला तर त्यापासून सीमांत उपयोगिता 6 मिळते आणि एकूण उपयोगिता 24 मिळते. आता आपण व्याख्या केलेली आहेत. सीमांत एकूण उपयोगिता म्हणजे उपभोग घेतलेली उपभोगाची बेरीज, बरोबर आहे. आणि सीमांत उपयोगिता म्हणजे दुसऱ्या नगापासून मिळालेली म्हणजे एकूण उपयोगित पडलेली भर, दुसऱ्या नगापासून एकूण उपयोगितेत पडलेली भर किंवा शेवटच्या नगापासून मिळालेली उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता अशा आपण व्याख्या केलेल्या. पहा, आता पहिल्या सफरचंदापासून उपयोगिता 10 मिळालेली आहे म्हणून एकूण उपयोगिता 10. दुसऱ्या नगापासून उपयोगिता 8 मिळालेली म्हणून एकूण उपयोगितेमध्ये आपण 10 अधिक 8 18 झालेली आहे. म्हणजे कितीची भर पडलेली 8ची म्हणून सीमांत उपयोगिता 8. त्यानंतर तिसरा सफरचंदाचा उपभोक्त्याने घेतला असता सीमांत उपयोगिता 6 होते. म्हणजे 2 ने घट होते. तर एकूण उपयोगिता 18 आणि 24 मधला 6चा फरक आहे. 24 होते. त्यानंतर चौथा उपभोग घेतला तर सीमांत उपयोगिता 4 होते. एकूण उपयोगिता 28.
5वा नग उपभोगला घेतला तर सीमांत उपयोगिता 2 होते. एकूण उपयोगिता 30 होते. त्यानंतर 6वा नग जर सेवन केला असता, सीमांत उपयोगिता 0 मिळते. कारण त्याचं पोट भरलेलं असतं. त्यामुळे त्याला त्यापासून उपयोगिता मिळत नाही. म्हणजे ओव्हरलोड ज्याला आपण म्हणतो ते होतं आणि एकूण उपयोगिता देखील स्थिर होते. 7वा नग त्यानं बळच सेवन केला तर आपण पाहतो की जास्त जर खाल्लं तर ते उलटी होते आणि मग शरीराच्या बाहेर पडतं. तर एकूण उपयोगिता ही सीमांत उपयोगिता ही -5 दाखवलेली आहे आणि त्यानंतर एकूण उपयोगिता घटती आपण पाहतो 30 नंतर या ठिकाणी 5चा ऋण या ठिकाणी संबंध आहे. तर 30 मधून -5 केले तर 25 एकूण उपयोगिता राहते. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे उपभोक्त्याकडील साठ्यात सतत वाढ होत असेल किंवा उपभोक्त्याच्या उपभोगात एका वस्तूचं सातत्याने सेवन होत असेल, तर त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही घटत जाणारी असते. तर अशा प्रकारे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत उदाहरणाच्या सहाय्याने आणि टेबलच्या सहाय्याने डॉक्टर मार्शल यांनी आपल्याला या पद्धतीने सांगितलेला आहे. तर हाच टेबल जर आपण आलेखावर घेतला तर आपल्याला लक्षात येईल की आलेखाच्या सहाय्याने याचं आपल्याला विश्लेषण देखील पाहता येतं. पहा आलेखामध्ये OX अक्षावर सफरचंदाचे नग घेतलेले तर OY अक्षावर उपयोगिता घेतलेली आहे आणि यामध्ये ऋण संबंध असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो की घटत्या सीमांत उपयोगितेचा वक्र हा ऋण आकाराचा असतो. ऋण आकाराचा म्हणजे जसजसे सफरचंदाचे नग वाढत जातील तसतसं त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही घटती जाणारी असते. म्हणजे उपभोगात जसं वाढ होतो तसं त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही घटती असते आणि दोन्हीत व्यस्त संबंध असल्यामुळे घटत्या सीमांत उपयोगितेचा वक्र हा जो ड आकृतीत दाखवलेला तो ऋण आकाराचा आहे आणि आपण पाहतो की सुरुवातीला अशा प्रकारे 10 उपयोगिता मिळाली, नंतर 8 दाखवलेली आहे OY अक्षावर, नंतर 6, 4, 2 आणि त्यानंतर 0. ल या ठिकाणी ती 0 झालेली आहे. ल बिंदूच्या ठिकाणी ती 0 झालेली आहे, अक्षर आणि त्याही नंतर X अक्षाच्या खाली घटत्या सीमांत उपयोगितेचा वक्र खाली पण गेलेला आपल्याला दिसून येतो. तो मायनस झालेला आहे. च्या खालचा भाग OXच्या खालचा भाग हा वजा असतो आणि वरचा भाग हा अधिक असतो. म्हणजे पॉझिटिव्ह आणि खाली निगेटिव्ह असतं आणि खाली जे आपण पाहिलं की 7व्या क्रमांकाचं जर सफरचंदाचा उपभोग त्यांनी घेतला तर आपण पाहतो की त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही -5 होते. तर च्या खाली आपण पाहतो की 5 आलेला आहे आणि वक्र देखील OX अक्षाला छेदून खाली आलेला आहे. तो उणे आकाराचा असेल किंवा ऋणात्मक आहे. तर अशा प्रकारे की सीमांत उपयोगिता ही घटती असते आणि ती उणे देखील होऊ शकते. कारण आपण पाहतो की क्षमतेच्या बाहेर जर उपभोग झाला तर त्यापासून शून्यता उपयोगिता मिळते. त्याचबरोबर ती मायनस देखील व्हायला लागते. अशा प्रकारे सफरचंदाच्या उपभोगातील जसजशी वाढ होत जाते तसतसं प्रत्येक वाढीव सफरचंदापासून मिळणारी सीमांत उपयोगिता कमी होत जाते आणि म्हणून ड हा सीमांत उपयोगिता वक्र हा वरून खाली येणारा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. यामध्ये सीमांत उपयोगिता सतत कमी होत जाते. एकूण उपयोगिता वाढत जाते परंतु ती सारख्या दराने वाढत नाही. सीमांत उपयोगिता 0 असताना एकूण उपयोगिता ही जास्तीत जास्त असते. पहा सीमांत उपयोगिता 0 असेल तर एकूण उपयोगिता ही 30 आहे आणि सीमांत उपयोगिता उणे होत गेल्यास एकूण उपयोगिता देखील कमी होत जाते. जसे की 7व्या नगाची सीमांत उपयोगिता ही 5 आहे, -5 तर एकूण उपयोगिता ही 25 आहे. म्हणजे त्याच्या 6व्या याला एकूण उपयोगिता ही 30 आहे. म्हणजे 5ने ती घटलेली आहे. म्हणजे सीमांत उपयोगिता जेव्हा उणे होते तेव्हा एकूण उपयोगिता ही कमी होत जाते. सीमांत उपयोगिता जेव्हा 0 असते तेव्हा एकूण उपयोगिता ही सर्वोच्च असते किंवा जास्तीत जास्त असते. त्याचबरोबर या घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये म्हणजे उपभोग आणि त्यापासून मिळणारी उपयोगिता यामधील संबंध हा व्यस्त स्वरूपाचा असतो. जसं की मार्शल यांनी व्याख्येतच म्हटलेलं आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना उपभोक्त्याच्या उपभोगातील नगसंख्येत जसजशी वाढ होत जाईल तसतसं त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही घटत जाते. अशा प्रकारे त्यांचा घटत्या उपयोगितेचा सिद्धांत असलेला आपल्याला या ठिकाणी आकृतीच्या सहाय्याने देखील पाहता येतो.
तर घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची काही गृहीते आपल्याला या ठिकाणी पाहायला काही या इतर परिस्थिती म्हणजे ही गृहीत परिस्थिती, की ही परिस्थिती गृहीत घेतली तर अशा प्रकारचा अनुभव येतो, नसता अशा प्रकारचा अनुभव येत नाही. कोणता अनुभव? की उपभोक्त्याकडील नगरसंख्येत जसजशी वाढ होत जाते तसतसं त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही घटत जाणारी असते. हा अनुभव केव्हा म्हणजे वास्तवात येतो, की जेव्हा ही गृहीते त्या ठिकाणी असतील तर. गृहीते जर नसतील तर हा सिद्धांत लागू पडत नाही. म्हणून काही गृहीत स्थिती मान्य करूनच हा सिद्धांत मांडलेला आहे, की जेणेकरून याच परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा अनुभव येतो. तर कोणती परिस्थिती आहे? त्या गृहीत परिस्थितीमधील पहिला मुद्दा आपल्याला, की उपभोग्य वस्तूचे योग्य प्रमाण. जसं की आपण पाहतो, की उपभोक्ता ज्या वस्तूचा उपभोग घेतो, त्या वस्तूचे प्रमाण योग्य असले पाहिजे. प्रमाण योग्य नसेल तर मात्र उपयोगितेत घट होण्याऐवजी वाढ होईल. जसं की उपभोक्त्याला तहान लागली, तर पाणी ग्लासानं प्यायला पाहिजे. चमच्याने पाणी प्यायल्यास त्याला उपयोगिता वाढलेली असेल. प्रत्येक चमच्याला त्याला उपयोगिता वाढलेली दिसून येईल. ग्लासानं पिली तर त्याचं एक वेळ 1 ग्लास पिला तर आपण पाहतो, की नंतर त्याचं जसं पोट भरेल तसं तो म्हणेल, की आता पाणी नको मला. आणि त्याहीपेक्षा जर पेतच राहिला तर तो शरीराच्या बाहेर पडेल म्हणजे उणे होईल. तर अशा प्रकारचा अनुभव उपभोगाचं योग्य प्रमाण असेल तरच येतो, अन्यथा येत नाही. तर अशा प्रकारचे उपभोगाचं सेवन झालं पाहिजे. त्यानंतर दुसरी गृहीत परिस्थिती आहे, की 2 वस्तूच्या उपभोगातील अंतर हे असायला कामा नये. कंटिन्यू उपभोग हा सतत असतो. सातत्याने झाला पाहिजे. त्याच्यामध्ये गॅप आला तर आपण पाहतो, की उपयोगिता ही वाढीची मिळते, घटती मिळणार नाही. म्हणून 2 वस्तूच्या उपभोगातील ठराविक अंतर असेल, कालावधी असेल तर हा सिद्धांत खरा ठरणार नाही. सकाळी 2 सफरचंद खाल्ल्यावर संध्याकाळी तिसरे खाल्ल्यास जास्त उपयोगिता मिळेल. म्हणून हा सिद्धांत अशा ठिकाणी उपयोगाला पडणार नाही. तर सिद्धांताची अट काय गृहीत काय? की 2 वस्तूंच्या उपभोगात अंतर नसते. उपभोग हा सतत असतो. त्याच्यामध्ये गॅप नसतो. आणि म्हणून गॅप जर नसेल, तर मग घटती सीमांत उपयोगिता मिळते. त्यानंतर उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असावे. आपण पाहतो की उत्पन्न जर बदलले तर उपभोग बदलतो आणि मग उत्पन्न स्थिर असावं अशा प्रकारे एक गृहीत घटत्या सीमांत उपयोगितेचं असलेलं आपल्याला दिसून येतं, की उपभोक्त्याच्या उत्पन्नात बदल झाला असता ह्या सिद्धांताचा अनुभव येणार नाही. उपभोक्त्याच्या उत्पन्नात बदल झाल्यास उपभोक्ता सभोवतालच्या वस्तूकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याचा बदलतो. म्हणून उपभोक्त्याचं स्थिर उत्पन्न असेल तरच आपल्याला तसा अनुभव येतो, की त्याच्याकडील वस्तूच्या नगसंख्येत जसजशी वाढ होत जाईल किंवा उपभोगात वाढ होत जाईल तसतसं त्यापासून मिळणारं समाधान ते घटत जाणारं असेल. त्यानंतर चौथं गृहीत आपल्याला पाहायला मिळतं, की उपभोग्य वस्तू सर्व बाबतीत सारख्याच असाव्या. म्हणजे ते ज्या वस्तूचा उपभोग जसं की आपण उदाहरणादाखल सफरचंद घेतलेला आहे. त्याचं वजन, रंग, चव, आकार ह्या सगळ्या वास ह्या सगळ्या गोष्टी कशा पाहिजे? सारख्या पाहिजे. त्यामध्ये बदल झाला तर मग उपयोगिता घटती भेटणार नाही. तर ह्या सगळ्या बाबी सारख्या असाव्या. उपभोक्ता ज्या वस्तूचा उपभोग घेतो त्या वस्तू सर्वच बाबतीत सारख्या असल्या तरच या सिद्धांताचा अनुभव येतो. जर 2 आंबट सफरचंद दिल्याच्या नंतर गोड सफरचंद दिले तर उपयोगिता वाढलेली आढळून येईल. म्हणून रंग, चव, आकार हा वस्तूचा सारखा असावा. त्यामध्ये फरक असू नये. सारखा असेल तर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आपल्याला प्रत्यक्षात अनुभवास मिळतो. त्यानंतर उपभोक्त्याची आवड-निवड ही स्थिर असावी. उपभोक्त्याची आवड-निवड, स्वभाव यात बदल झाला तर सिद्धांताचा अनुभव येणार नाही. जसे की सिगारेटची आवड नसणाऱ्या व्यक्तीच्या मनात सिगारेटची आवड निर्माण केल्यास क्रमशः मिळणारी प्रत्येक सिगारेट त्याला अधिकच लज्जतदार वाटू लागेल. म्हणजे आवडी-निवडीबाबत उपभोक्त्याला उपयोगितेत वाढ झाल्याचा अनुभव येतो. म्हणून उपभोक्त्याच्या आवडी-निवडी ह्या स्थिर असल्या पाहिजे. आलं लक्षात? तर अशा प्रकारची गृहीते समोर ठेवून डॉक्टर मार्शल यांनी घटत्या सीमांत उपयोगितेची व्याख्या केलेली आहे, की उपभोक्त्याच्या उपभोगातील वस्तूच्या नगरसंख्येमध्ये जसजशी वाढ होत जाईल तसतसं त्यापासून मिळणारी उपयोगिता ही घटत जाणारी असते. आणि म्हणून त्यांनी आकृतीच्या सहाय्याने देखील हा सिद्धांत त्यांनी स्पष्ट केलेला आहे, की घटत्या सीमांत उपयोगितेचा वक्र हा ऋण आकाराचा असतो. म्हणजे जसजशी नगरसंख्या वाढत जाते तसतसं त्यापासून मिळणारी उपयोगिता ही घटती जाते. दोन्हीतील संबंध हा व्यस्त असतो. म्हणून तो ऋण आकाराचा आणि प्रसंगी ऋणे सुद्धा होणारा असतो. त्यानंतर अशा प्रकारचा हा सिद्धांत आपल्याला दिसून येतो.
परंतु या सिद्धांताला काही अपवाद आहेत. ते अपवाद या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. त्यामध्ये पैसा हा घटत्या सीमांत उपयोगितेला अपवाद असलेला आपल्याला दिसून येतो. अपवाद म्हणजे की या परिस्थितीमध्ये हा सिद्धांत लागू पडत नाही. तर ही परिस्थिती त्याला अपवाद आहे असं आपल्याला त्याला म्हणता येतं, की पैसा हा या सिद्धांताला अपवाद आहे. व्यक्तीच्या पैशाच्या साठ्यात कितीही वाढ झाली तरी व्यक्तीला पैसा नको असे वाटत नाही आणि म्हणून पैशाला हा सिद्धांत लागू पडत नाही. असे असले तरी व्यक्तीजवळ पैशाच्या साठ्यात पैशाचे महत्त्व काही प्रमाणात कमी होत जाते. परंतु पैशाची सीमांत उपयोगिता कधीच शून्यावर येत नाही. जसं की आपल्याकडे समजा जेव्हा ₹10 असतील तेव्हा ₹1,00,000 आले तर आपल्याला ₹100 ची किंमत वाटणार नाही. बरोबर आहे. म्हणजे पैशाची उपयोगिता कमी होते, परंतु पैशाची उपयोगिता शून्य कधीच होत नाही. कारण माणसाला असं वाटतच नाही की माझ्याकडे पैसा येऊ नये. म्हणून पैशाची उपयोगिता शून्य कधीच होत नाही. उपयोगिता एखाद्या वेळेस कमी होते. साठा जसं पैशाचा खूप वाढला तर पैशाचं व्हॅल्यू माणसाला कमी होतं, की सहज 1000, 2000 कोटीनं रुपये असते तर लाख, 2 लाख सहज खर्चितं माणूस. त्याचा काही विचारच करत नाही. म्हणजे अशा प्रकारचं पैशाचं महत्त्व त्याच्याकडे साठ्यात वाढ झाल्यावर कमी होईल, परंतु त्याला वाटणार नाही, की पैसा आता मला नको. असं कोणीच व्यक्ती जगात सापडणार नाही, की माझ्याकडे पैसा नको म्हणून. म्हणजे पैशाची सीमांत उपयोगिता ही कशी आहे? शून्य नसते. पैशाची उपयोगिता शून्य कधीच नसते आणि म्हणून पैसा हा एक अपवाद घटत्या सीमांत उपयोगितेला असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दारू आणि मादक पदार्थ आपण पाहतो, की हे जसजसं उपभोक्त्याला मिळतील तसतसं त्यापासून मिळणारी उपयोगिता त्यांनाही जास्त असते आणि म्हणून घटत्या उपयोगिता सिद्धांताला दारू आणि मादक पदार्थ हे अपवाद आहेत असं आपल्याला म्हणता येईल, की यांना हा सिद्धांत लागू होत नाही. त्यानंतर दुर्मिळ वस्तूंनाही हा सिद्धांत लागू पडत नाही. कारण आपण पाहतो, की दुर्मिळ वस्तू यांच्या जसजसं साठ्यात वाढ होते तसतसं त्यापासून मिळणारी उपयोगिता ही वाढत जाणारी असते. कारण त्या वस्तू ह्या दुर्मिळ असतात. तर त्यामुळे हा एक अपवाद. त्यानंतर संगीत आणि काव्य हाही अपवाद त्याला आहे. आपण पाहतो संगीतातून उपभोक्त्याला एक मनस्वी आनंद मिळतो आणि जसं-जसं संगीत ऐकतो तसं-तसं त्यापासून जास्त आपल्याला आनंद मिळतो आणि म्हणून संगीत आणि काव्य ह्या गोष्टी देखील आपल्या घटत्या सिद्धांत उपयोगितेला त्या सिद्धांताला हे अपवाद आहेत. तर अशा प्रकारे काही अपवाद वगळता गृहीत परिस्थितीमध्ये उपभोक्त्याने एखाद्या वस्तूचं सेवन करत असताना, सातत्याने सेवन करत असताना सेवनातील वाढीबरोबर त्यापासून मिळणारी उपयोगिता, घटती सीमांत उपयोगिता ही घटत जाणारी असते. अशा प्रकारचा अनुभव डॉक्टर मार्सेल यांनी उपभोक्त्याचं वर्तनचा अभ्यास करत असताना सिद्धांताच्या स्वरूपात हा मांडलेला आहे. अशा प्रकारचा हा सिद्धांत असलेला आपल्याला दिसून येतो, की ज्यामध्ये उपभोक्त्याने इतर परिस्थिती स्थिर असताना आपल्या उपभोगातील वस्तूच्या नगरसंख्येमध्ये जसजशी वाढ होत जाईल तसतसं त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही घटत जाणारी असते. एकूण उपयोगिता म्हणजे उपयोगितेची बेरीज आणि सीमांत उपयोगिता म्हणजे शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता किंवा शेवटच्या नगापासून एकूण उपयोगितेत पडलेली भर. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पाहावयास मिळतो. उपयोगितेची व्याख्या देखील आपण पाहितलेली आहे, की उपयोगिता म्हणजे उपभोक्ते आपला उपभोग करण्यासाठी वस्तूची या ठिकाणी मागणी करतात आणि ही मागणी म्हणजेच उपयोगिता असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर अशा प्रकारे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आपल्याला पाहावयास मिळतो. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात. शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.